महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। राज्य सरकारने लाभार्थ्यांची सखोल पडताळणी केल्यानंतर तब्बल 92 लाख महिलांची नावे योजनेतून वगळली आहेत। सुरुवातीला या योजनेचे सुमारे 2,43,00,000 लाभार्थी होते। मात्र ई-केवायसी, उत्पन्न, वय आणि इतर पात्रतेच्या निकषांची तपासणी झाल्यानंतर हा आकडा आता सुमारे 1,51,00,000 आला आहे। सरकारने दिलेल्या माहितीनुसार सर्वाधिक लाभार्थी ई-केवायसी पूर्ण न केल्यामुळे अपात्र ठरले। याशिवाय वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असणे, निर्धारित वयोमर्यादा नसणे, एका कुटुंबातून नियमांपेक्षा जास्त अर्ज असणे, इतर शासकीय योजनांमधून समान प्रकारचा लाभ मिळत असणे, तसेच काही चुकीचे किंवा अपात्र अर्ज आढळल्यानेही अनेक नावे वगळण्यात आली आहेत। या पडताळणीचा परिणाम राज्याच्या अर्थसंकल्पावरही झाला असून लाभार्थ्यांची संख्या कमी झाल्यामुळे या योजनेसाठीच्या निधीमध्ये सुमारे 9,500 कोटी रुपयांची कपात करण्यात आली आहे। दरम्यान भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक म्हणजेच CAG यांनीही आपल्या अहवालात लाभार्थ्यांची अचूक पडताळणी, पारदर्शकता आणि निधीच्या प्रभावी व्यवस्थापनाबाबत काही महत्त्वाची निरीक्षणे नोंदवली आहेत। त्यामुळे शासनाकडून आता डेटा पडताळणी आणि पात्रतेवर अधिक भर दिला जात असल्याचे दिसून येते। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? पात्र नसलेल्या लाभार्थ्यांना योजनेतून वगळण्याचा हा निर्णय योग्य आहे का? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशा व्हिडिओंसाठी आपल्या बोलमेच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।